तर बघा आपण आता इकडनं निघतो, तुम्हाला सांगितलं आपण कुठं चाललोय कुठं नाही, तर मस्त जाऊ पुढं. काय करतो काय करायचं पैसे तरी बघा काय आवाज होत तुम्हाला, आवाज आला काय करा बघा. तिकडं खूप सारे रायडर वगैरे येतात, आम्ही पण इथं थांबलोय. एरोप्लेन होतं गाईच, वरती अजून एक हेलिकॉप्टर आलाय, तो बघा हेलिकॉप्टर. सो हे गाईज, वेलकम बॅक टू रोहित साळे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तर आपल्या परत एकदा एक ब्लॉगची सुरुवात होती आहे. इकडे आपले सगळे भाऊ बघा इकडे आहेत, कोण काय करते, कोण फोटो काढते, कोण व्हिडिओ काढते, कोण फोन लावते. तर इकडनं आपल्याला खूप मस्त अशा प्लेसवर जायचं. आता आमची फ्लाईट आहे, आमचा आउट ऑफ इंडिया जायचा प्लॅन चालू आहे आमचा चौघांचा. आत्ताच जस्ट प्लॅन झाला. ती तिकडनं एक काय उवई काय युवई. चला भेटू डायरेक्ट. ते बोर्डिंग वगैरे करायला खूप टाइम लागेल ना, पासपोर्ट वगैरे कसं. लवकरच गाडी तू आणलाय का पासपोर्ट? हो तू आणलाय? चल काय नाही, तिथं 20 रुपये देऊ सोडतील. चालेल, चला तिकडे जाऊ. आता ते काय करावं लागतं रे तिथं? फर्स्ट टाइम चाललोय आपण तिथं एरोप्लेन मध्ये बसायला. चल ओळख आहे आपली तिथं, सांगू आपण. चालेल, ओळख आहे जयेशची तिथं. तर तिकडे बघा एलियन. त्याला फोन लावून सांगायला लागेल. लाव फोन लाव, जाऊ तिकडं मस्त. फर्स्ट आकाशात उडा, आकाशात. ती भाई चला. एसीची तिकीट आहे, एसीची तिकीट आहे, बिझनेस क्लास आहे. बिझनेस क्लासची तिकीट आहे. माझी इज्जत घालू नका त्याच्यात. नाही अजिबात नाही, बिझनेस क्लास. काय तर बघा आपण आता इकडनं निघतो, तुम्हाला सांगितलं आपण कुठं चाललोय कुठं नाही, तर मस्त जाऊ पुढं. तुम्हाला पण दाखवू एक नंबर, खूप मस्त ठिकाण आहे. तर बघा आता आम्ही इकडनं निघलेलो. इकडनं काय माहिती किती लांब आहे किती नाही ते लोकेशन. तर खूप मस्त लोकेशन आहे, तुम्हाला पण आवडेल लोकेशन. मागे दोघं पण आहेत. परत या चिखलाच्या रस्त्यातून आम्ही चाललेलो आहेत. ब्लॉग एकाचा असेल, तिघ जण ते एका ब्लॉग मध्ये ब्लॉग करतील. थोडा म्हणजे कसा 30-40 सेकंद तू बोलशील माझ्या व्हिडिओ मध्ये, हा बोलत तो बोलत, असा व्हिडिओ बनवून करू, ते पण ट्रिक करू. तर चला जाऊ थोडं बाहेर हायवेवरती, मग तुम्हाला भेटू. तर थोड्याच वेळात आम्ही त्या लोकेशनवरती पोहोचणार आहे. पण आज संडे त्याच्यामुळे एवढे भारी रायडर झालेत ना, भारी गाड्या घेऊन काही एक नंबर. आणि आपला मोबाईल खाली असतो तेवढं ते जातात, आपले व्हिडिओ पण काढायला भेटत नाही. तर आम्ही तिकडनं खूप पुढं आलेलो आहे, काय सापडत नाही ते लोकेशन कुठे. तो एरोप्लेन गेला कुठं, उडला काय? मला वाटतं उडला, आमची फ्लाईट उडून गेलेली. तर मित्रांनो हे बघा, आम्ही एअरपोर्ट वरती पोहोचलेलो आहे. फ्लाईट आता निघते, फटाफट जातोय. आम्ही आता एअरपोर्ट वरून निघलेलो आहे. काय माहिती आता फ्लाईटला अजून किती वेळ आहे, सगळे चेकिंग वगैरे करावं लागेल, मग जाऊया. खूप मस्त वाटतंय, तर खूप मस्त फील होतोय मित्रांनो.
फर्स्ट टाइम आपण प्लेनमध्ये बसणार आहेत आणि तुम्ही पण खुश झालंच असाल तुम्ही जेव्हा बसले असणार, नाही बसले असणार. नसेल बसलं तर या इकडं प्लेनमध्ये बसा तुम्ही पण. चला चेकिंग वगैरे करू मग जाऊ आतमध्ये. काय करतो? काय करायचं या 50 तर आता आतमध्ये एंट्रीचे 50 रुपये बोलतात काका आणि विमानात बसायचे 100 रुपये. रवा इकडे आम्ही थांबलेलो आहे. थोडं आम्ही डिस्कस करतोय कारण की ते काका बोलतात आतमध्ये एका गाडीचे 50 रुपये म्हणजे 2 गाड्या घेऊन गेल्यावर 100 रुपये लागतील आणि माणसांचे काही चार्जेस नाही बोलत आहे. आणि आतमध्ये एरोप्लेनमध्ये जायचं असेल तर अजून 100 एकेकाचे. काय लुटाची कामं लावलेत काय माहिती. फक्त इथं समोर जाऊन आम्हाला फक्त 5 मिनिटं फक्त व्हिडिओ शूट करायचे, त्याचे पण 50 रुपये बोलत आहेत. बघू आता काय होतं काय नाही सांगू तुम्हाला. पण एवढं लांब तर आलेलो आहे. आपला दिवस संडेचा दिवस आपण वेस्ट नाही घालवणार. भाऊ काय ना काय करू. बघा मित्रांनो गाडी बघा किती मस्त सुंदर आली अशी समोर. बघा कोणती काय माहिती पण एक नंबर गाडी. हे बघा. तर आम्ही इथं पोहोचलेलो आहे आतमध्ये जायला अजून 100 मागते म्हणजे चौघांचे 400 रुपये कोण देईन. ओरिजिनल तिकीट काढून आम्ही विमानात उडू फ्लाईट. तरी बघा आतमध्ये विमान कसं आहे. तरी विमान इथं कुठून आले काय आले आम्हाला पण काय माहित नाही. आम्हाला दिसायचं दररोज इकडनं तिकडनं जाताना म्हणून आम्ही तुम्हाला पण दाखवू बोललो आणि आम्ही पण स्वतः बघू म्हणजे हर एक गोष्ट एक्सपिरियन्स घेतलेला गरजेचं आहे. तरी बघा किती मोठा विमान आहे, किती मोठा. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल हा प्लेन इथं कुठून आला काय आला तुम्ही पण सांगा. आम्हाला तर काही एवढं माहित नाही, आम्ही फक्त असंच बघायला आलो होतो. तरी गाडी बघा किती मस्त आहे. मित्रांनो ही गाडी बघा किती मस्त आहे. लवकरच येईल ही पण काय माहिती कधी येईल. पण स्वराजलाच माहिती कधी येईल आता. तरी बघा काय आवाज होत तुम्हाला आवाज आला काय करा बघा. तिकडं खूप सारे रायडर वगैरे येतात. आम्ही पण इथं थांबलोय. तर किती मोठा विमान आहे बघा, किती मोठा. आकाशामध्ये उडल्यावर केवढंसं दिसतो आपल्याला. तरी बघा किती मोठा आहे. तुम्हाला काय माहिती बाहेरचा आवाज ऐकायला येत असेल का नाही येत असेल. एवढ्या भारी भारी सुपर बाईक चालल्यात ना, एवढा भारी भारी. आजचाच आपला दिवसच झाला कारण की जी आता हिरवी बाईक दाखवली ती आपली ड्रीम कार आहे. तर ड्रीम कार नाही काय बोलते ते मला पण कळत नाही आता. ड्रीम बाईक आहे ती आपली. एक ना एक दिवस ते आपल्या दारामध्ये उभे असणारच. हे बघा आणि विमान बघा तुम्ही किती मोठा आहे. ती गाडीच भेटली आता काय सांगू तुम्हाला. एक नंबर संडे राईड झाली आज. वेस्ट नाही गेला आपला दिवस. आपण फोटो वगैरे पण काढले मस्त गाडीवर. पूर्ण तुटत चाललाय प्लेन आणि एवढं त्या काका हे करत होते. तर मित्रांनो तो खूप मस्त प्लेस आवडली आपल्याला. हे तुम्हाला पण आवडले असेल तुम्ही नक्की इथं या व्हिजिट करा. मस्त खूप मस्त आहे, खूप मस्त एकदम मोठा प्लेन आहे खूप. आणि जागा पण बघा आजूबाजूला किती आहे आणि खूप सारे इथं येत चालले आता. तुम्ही पण इकडे व्हिजिट करा. जयेश हे प्लेसचं नाव काय जरा सांग. गावाचं नाव ना माहित पण चौक पाट्याच्या थोडासा पुढे आहे. चौक प्लेसचं नाव काय काय अबेंडन्ड एरोप्लेन काहीतरी आहे. मला ते बोलतात नाही म्हणून जयेशला बोल म्हणून. एमिंडिकेटर नाही अबेंडन्ड एरोप्लेन. अबेंडन्ड काहीतरी आहे. एरोप्लेन होतं गाईच. वरती अजून एक हेलिकॉप्टर आलाय. तो बघा हेलिकॉप्टर ते बघा.
तो पण आता इथं खाली उतरणार आहे, त्याच्यात बसू आपण. इथं खूप सुंदर सुंदर असे आम्ही फोटोज व्हिडिओज वगैरे काढलेले आहेत, सगळे तुम्हाला खाली इंस्टाग्राम वरती दिसून जातील. फोन करतो मी तुम्हाला. तर मित्रांनो खूप मस्त मस्त आम्ही फोटोज व्हिडिओज काढले, खूप मस्त मजा आली संडे राईडचे आज मित्रांसोबत फिरायला आणि खूप मस्त वाटलं. तेव्हा तरी अजून यांचे फोटो वगैरे काढणं चालूच आहे, फुल पैसा वसूल करतायत. मामांनी घेतले, तुम्ही बोलशाल तेवढे मामा घेईल, कारण की एकाचे 50 रुपये बोलत होते गाडी आतमध्ये घेऊन जायचे. आम्ही 60 रुपयेमध्ये 4 जणांना घेऊन आलो आणि बाकीचे जे मोठ्या मोठ्या गाड्या आल्या होत्या ना त्यांच्याकडनं जास्त पैसे होते, म्हणजे कसं गाडी बघून पैसे घेतात. तेव्हा मामांचा लगेच आवाज पण आला, 60 रुपयात एवढंच भेटतं तुम्हाला फोटो गिटो काढायला. 60 रुपये देऊन 200 वाली मजा करून घेतली आम्ही. तर चला मित्रांनो या प्लेसला इकडनं बाय बाय करू, जाऊ परत आता इकडनं निघूया. खूप मस्त वाटलं इथे येऊन. हॅमिल्टन प्लेनचा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. ते बघा आपले पोरं इकडनं काही निघायचं नावच घेत नाही का. मामांनी तिकडनं आतमधून हाकललं, तिकडे विमान दिसून इकडे गाडी लावून इकडे फोटो काढत बसलेत बघा. पण इकडनं काय जायची यांची इच्छा होतच नाही. तर आपण पण जरा फोटो गिटो काढू. 15 रुपये वसूल होईल तोपर्यंत पैसे वसूल केले जाणारच नाही, पोरले बेकार आहेत. चला आता इथं फोटो काढू, आपण पण निघू. जिराफ मित्रांनो बघा आम्ही अशा सुंदर ठिकाणी आलेलो आहेत. मस्त मंदिर आहे खूप मोठं शंकर भगवानचं बघा. हे बघा जे आम्ही गेलो होतो ना केदारनाथला फिरायला हरिद्वारला, तिकडे पण असंच सेम मंदिर होतं बद्रीनाथचं, सेम तसंच आहे. किती मोठी शंकराची मूर्ती बघा. हा रे तोच आहे शिव बद्रीनाथ मधला पण. अरे बघा आम्ही जे गेलो होतो हरिद्वारला तिकडं सेम तेच मंदिर आहे, म्हणजे तसं बनवलेलं आहे बद्रीनाथचं. तुम्हाला तर माहित नसेल, तुम्ही तो ब्लॉग बघितलेच नाही आमचे, आलेच नाही. येतो सेम सेम बनवला आहे, दोन्ही साईडला सेम असेच होते. पूर्ण सेम टू सेम मित्रांनो, काहीच फरक नाही. पण तिकडं आपल्याला दर्शन असं पाहिजे. हा पाहिजे तसं एकदम सुकूनमय दर्शन नव्हतं भेटलं. स्वराज इकडं तर मित्रांनो आपला इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मस्त मस्त मजा आली, खूप एरोप्लेन पण बघायला गेलो होतो आणि जे आपल्याला गाडी घ्यायची ती पण मस्त बघायला भेटली आणि एवढं मस्त बद्रीनाथचं मंदिर पण भेटलं बघायला. ते ऋषीन ते त्या साईडने गेले. तर आम्ही पण निघतो आता घरी. किती वाजलेत? 11:30 वाजलेले आहेत. तर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असणार तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय.